तो हिरे माझा मित्राचा 31 डिसेंबरचा म्हणजेच आजचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला इथे कालचं दाखवलेलं आहे. अर्णव आणि ईश्वरी गाडीमधून घराच्या बाहेर येऊन थांबतात. आता गाडीतून उतरायच्या अगोदर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदूर काय झालंय, घरून निघाल्यापासून तू एवढी शांत का आहेस. त्यावरती अर्णव म्हणतो की तू स्वतः तर अशी नाही आहेस. त्यावरती ईश्वरीला काय बोलावं ते समजत नसतं. ईश्वरी काही जास्त बोलतच नाही. अर्णव म्हणतो काय गं, काही झालंय का म्हणून. तर ईश्वरी म्हणते नाही, काही नाही झालं म्हणून. ईश्वरी काही केल्या कुठल्याच गोष्टी अर्णवला सांगत नाही. ती फक्त नाही एवढंच म्हणते. आता याच्यावरती अर्णवला जरा संशयच येतो. आता ईश्वरी मनात म्हणते की कसं सांगू सर तुम्हाला मी आता, आणि उतरायला लागते गाडीतून. तोपर्यंत अर्णव म्हणतो की 1 मिनिट थांब हा ईश्वरी, आणि म्हणतो की मी सिंदूर परवा दिवशी तू ती रूम वगैरे डेकोरेट केली होतीस, काही सांगायचं होतं का तुला. तर ईश्वरी म्हणते की नाही सर, काय फार काही नव्हतं मला सांगायचं म्हणून. आता अर्णव म्हणतो असं कसं काय बरं, आणि म्हणतो की काहीतरी स्पेशल कारण असल्याशिवाय माणूस रूम वगैरे काही डेकोरेट करतं का, सांग ना. तर ती ईश्वरी सांगतच नाही. ती म्हणते सर स्पेशल असं काही नाही, तुम्ही दिवसभर काम करून ऑफिसमधून घरी आल्यावर तुम्हाला बरं वाटावं म्हणून फक्त मी रूम डेकोरेट केली होती, बाकी काही नाही. अर्णव म्हणतो नाही नाही मी सिंदूर, मला आज व्यवस्थित आठवतंय तुम्हाला फोनवरती म्हणाले होतेस की मला तुम्हाला काहीतरी फोनवर सांगायचं आहे, पटकन या म्हणून. काय सांगायचं होतं तुला. तर ईश्वरी म्हणते मनातच बोलते की माझं तुमच्यावरती जीवापाड प्रेम आहे, हेच तर मला तुम्हाला सांगायचं होतं, आणि हे मनातच बोलली असते. अर्णव म्हणतो काय मी सिंदूर काय सांगायचं होतं. ईश्वरी म्हणते काही नाही, असं काही नाही सर. अर्णव म्हणतो शुअर. तर ती हो म्हणते. आता पुन्हा गाडीतून उतरायचा प्रयत्न करते. इतक्यात अर्णव म्हणतो काय लपवतेस तू. तर ईश्वरी आता अर्णवकडे बघते आणि तिला वाटते की अर्णवला संशय आलाय का काय, आणि म्हणते मी कुठे काय लपवणार आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघतच बसतो, आणि नंतर 2 मिनिटांनी उगीच सिरियस होऊन बघतो, आणि 2 मिनिटांनी अचानक हसायला लागतो आणि म्हणतो की तू काय एवढी सिरियस होती, आणि म्हणतो अगं मी जोक करत होतो असं म्हणतो. मग त्यानंतर ईश्वरी पण हसण्याचा थोडासा प्रयत्न करते, आणि आता गाडीतून उतरायच्या अगोदर अर्णव तिच्या हातावरती हात ठेवतो आणि म्हणतो की मी सिंदूर मला माहिती आहे तू माझ्यापासून कधीच काही लपवणार नाहीस म्हणून, आणि म्हणतो की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे की तू माझ्यावर काही विश्वास तू माझा विश्वास मोडणार नाही, बरोबर ना. त्यावरती ईश्वरी हो म्हणते. आता अर्णव म्हणतो आपण जाऊया आता. तर हो म्हणून ईश्वरी गाडीतून उतरते. आता ईश्वरी इतक्या पटकन गाडीतून उतरते. अर्णव पण इकडे उतरतो. तोपर्यंत अर्णवला शिर्केचा फोन येतो. तर ईश्वरी जी आहे ती पटकन डायरेक्ट तिच्या रूममध्ये निघून जाते. अर्णवसाठी ती थांबत सुद्धा नाही. आता अर्णव शिर्केंशी बोलतच थांबतो गाडीजवळ, म्हणजे घराच्या बाहेरच थांबतो. आता ईश्वरी डायरेक्ट तिच्या रूममध्ये येते, पर्स ठेवते आणि गणपती बाप्पासमोर डायरेक्ट हात जोडून उभी असते आणि म्हणत असते की गणू बाप्पा काय करू रे मी आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये. आता ईश्वरी रडत असते आणि म्हणत असते की काय उत्तर देऊ मी अर्णव सरांच्या प्रश्नांची म्हणून, आणि म्हणत असते की कसं कळणार आहे मला की खरंच कोणाची चूक आहे या सगळ्यामध्ये म्हणून. आणि त्याला तो सगळा प्रसंग आठवत असतो की अंजलीने सांगितलेलं असतं की छान आनंदी कुटुंब होतं आमचं, आणि या सतत आठवणी तिला आठवत असतात. या फोटो दिसतंय त्याप्रमाणे आमचं छान कुटुंब होतं, आणि एका बाईमुळे ते उद्ध्वस्त झालं. आणि ईश्वरी आता म्हणते की माझी आई कधीच असं करणार नाही याची खात्री आहे मला माहितीच आहे. असं ईश्वरीला तर तिच्या आईवरती खात्री असते, पण जे काही सगळं समोर येते त्यानुसार काय बोलावं ते कळत नाही. म्हणून ईश्वरी म्हणते पण मग तो त्या फोटोचं काय करू मी, मला काहीच समजत नाही. असं म्हणताना म्हणते की खरंच मला कळत नाही. आणि इतक्यातच तिला ती गोष्ट आठवते ज्यावेळेस तिला तो जुना पेपर सापडलेला असतो आणि अर्णव तिला रागवलेला असतो की हा फोटो का काढलास, हे माझं सगळ्यात मोठं दुःख आहे आणि हे काढायचं नाही म्हणून. अर्णव तिला रागवला सुद्धा होता त्यावेळेस. या सगळ्या गोष्टी तिला आठवतात आणि तिच्या लक्षात येते की अरे तो पेपर तर आपण, त्या जुन्या पेपरचा तुकडा तर मी सांभाळून ठेवला आहे. म्हणून ती पटकन जाते, कपाट उघडते आणि तो फोटो आणि तो पेपरचा जो तुकडा आहे ना तो घेते, आणि म्हणते की त्या पेपरच्या तुकड्यावरून तरी काही समजू शकेल का. म्हणून ती आता तो कपाटातला जुना पेपरचा तुकडा घेते, पण तो पेपरचा तुकडा सुद्धा फाटलेला असतो. त्या पेपरवरती लिहिलेलं असतं उद्योगपती राजेश शिर्केंचा बुरखा फाटला असं काहीतरी लिहिलेलं असतं. आणि ती खूप प्रयत्न करत असते की त्यात काय लिहिलं आहे ते, पण तो पेपर एवढा फाटलेला असतो की तिला क्लिअर काही वाचायलाच येत नसतं. ती खूप प्रयत्न करते पण काही केल्या ईश्वरीला वाचायलाच येत नाही. फक्त एवढंच येतं की उद्योगपती राजेश शिर्के यांचा पर्दाफाश, आणि असे एक बातमी असते. आणि ईश्वरी प्रयत्न करते पण, आणि बघते तर पेपर इतका जुन्या झाल्यामुळे तो पेपर नीट वाचताच येत नाही असं ईश्वरी म्हणत असते. आणि आता तिच्या रूममध्ये फिरत असते आणि पुन्हा तेच वाचत असते की उद्योगपती राजेश शिर्केंनी एका बाईसोबत आणि
काय असं हे पुढचं, असं ईश्वरी काही म्हणत असते. आता इतक्यातच आपण पाहतोय अर्णव तिच्या रूममध्ये येण्यासाठी निघालेला असतो. अर्णव जिनेच्या पायऱ्या चढतच असतो. इतक्याच त्याला खाली अंजली हाक मारते चिंटू म्हणून. आता लगेचच अर्णव खाली जातो. हा ताई म्हणून खाली उतरून जातो. अंजली म्हणते चिंटू मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून आता तो खाली जातो. आणि इकडे ईश्वरीला प्रश्न पडलेला असतो की आता मी काय करू, कुठे मिळेल ही बातमी. आणि अचानकच तिच्या लक्षात येते की हां, इंटरनेटवरती ही बातमी मिळू शकेल का. म्हणून ईश्वरी काय करते बघतेच म्हणून पहिल्यांदा तो फोटो आणि पेपर तिच्या हातातच असतात. ती लगेचच जाते आणि मोबाईल घेते आणि मोबाईलमध्ये ती बातमी शोधण्याचा प्रयत्न करत असते. पण ईश्वरीचे जी मोबाईल आहे तर ती रेंजच नसते. आणि ती म्हणते की रेंजला सुद्धा काय झाले म्हणून. आता ती पहिल्यांदा तर पेपरची तारीख बघते आणि ती तारीख टाकते, पण तिच्या मोबाईलला रेंजच नसते. इकडे अंजली म्हणते चिंटू मला जरा तुझ्याशी 1 मिनिट बोलायची, तुझ्याकडे वेळ आहे का. चिंटू म्हणतो हो बोल ना ताई. अंजली म्हणते चिंटू आपलं नातं तसं आहे म्हणून मोकळेपणाने बोलते. तू सकाळी जे वागलास ते मला नाही आवडलं, म्हणजे यांच्याशी बोलते यांच्याबद्दल बोलते मी. आणि पुढे अंजली म्हणते की मला मान्य आहे की तू ईश्वरीच्या टेन्शनमध्ये होतास, पण तू जे काही वागलास ना त्यामुळे यांचा खूप इन्सल्ट झाला रे, असं अंजली सांगायला लागते. आता अर्णव म्हणतो की ताई तुला खरंच असं वाटतंय. तर अंजली म्हणते हो, आणि मला खरंच असं वाटतं की तू यांची माफी मागावी म्हणून. आता अर्णव काहीच बोलत नाही. त्यावर अंजली म्हणते की ते काही बोलत नसले तरीही त्यांना वाईट वाटतंय. आता अर्णव काय बोलणार. इतक्यातच अर्णवचं लक्ष त्या अंजलीच्या हाताकडे जातं आणि म्हणतो ताई हे काय तुझ्या हातात काहीच नाही आहे, दागिने कुठे तुझे सगळे म्हणून. आणि म्हणतो हातात बँगल्स नाही आहेत, गळ्यात मंगळसूत्र नाही, इयरिंग्स पण नाही आहेत तुझ्या वाट्या पण. तर अंजली म्हणते ते कंटाळा आला आज मला दागिने घालण्याचा म्हणून नाही घातले. अर्णव म्हणतो ताई तुला खोटं बोलता येत नाही, काय झाले तुला, काय झाले ते सांगशील का मला वाट्या पण, असं अर्णव विचारत असतो. आता अंजली म्हणते अरे आम्ही देवळात गेलो होतो ना त्यावेळेस अचानक ना आमच्यासमोर गुंड आले. अर्णव म्हणतो व्हॉट गुंड. तर अंजली म्हणते हो. अर्णव म्हणतो मग अगं तू. आता इतक्यातच अंजली सगळं जो काही प्रकार घडला तो सगळं अर्णवला सांगते. म्हणजे ते गुंड आले होते, त्यांनी राजेच्या पोटात लाथ घातली, चाकू दाखवला, ही जे सगळे दागिने मागितले ते सगळे दागिने काढून दिले आणि त्याच्यानंतर राजेश त्यांच्या मागे गेला. हे सगळं प्रकरण आठवून अंजली अर्णवला सांगते. अर्णव म्हणतो मग मला का नाही फोन केला. तर आता अंजली म्हणते मला तुझं टेन्शन नको होतं वाढवायचं, तू आधीच ईश्वरीच्या टेन्शनमध्ये होतास आणि हे पण म्हणाले की उगीच चिंटूला सांगून त्याला टेन्शन देऊ नको. अर्णव म्हणतो वाटलंच मला. अंजली म्हणते काय. तर अर्णव म्हणतो नाही म्हणजे कळालं मला. तर अंजली म्हणते बघ या छोट्या छोट्या बाबतीत ते तुझा किती विचार करतायत आणि तू नकळत का होईना पण यांच्याशी खूप चुकीचं वागलास म्हणून. आता अर्णव विचार करायला लागतो की आणि म्हणतो मनातच की आता तर माफी मागायलाच हवी जिजूंची. आता अर्णव म्हणतो की ताई तू बरोबर बोलतेस. मला ना जिजूंची माफी मागायलाच हवी आहे, मी चुकलोय, मी जिजूंची माफी मागतो असं म्हणतो. अंजली म्हणते की मला माहीतच होतं माझा भाऊ उगाच अडून नाही राहणार म्हणून. आता लगेचच अंजली आणि अर्णव जो आहे तर ते एकत्र येतात. असं आपल्याला दाखवलेलं आहे. खूप छान सीन दाखवलं आहे. या दोघांचं बहीण भावांचं बॉन्डिंग या सिरियलमध्ये खूप छान आहे आणि आजचा सीनसुद्धा खूप छान दाखवला. तुम्ही टी व्हीवरती नक्की बघा. आणि प्लीज प्रेक्षकांनो या सीनसाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि या सीनसाठी व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन आणि छान छान एपिसोड बघायला मिळतील. आता आपण पाहतोय की ईश्वरी इकडे रूममध्ये असते आणि म्हणते की यांच्या लॅपटॉपला काय नाव असेल, सात्विका असेल का, यांचं नाव असेल, हे तर मग असेच टाकून झालं, आता सरांचं नाव आणि बर्थडे टाकून बघू का म्हणून ईश्वरी खूप प्रयत्न करत असते लॅपटॉपवरती अर्णवचा पासवर्ड ओपन करण्याची, कारण तिला ती न्यूज जी आहे तर ती लॅपटॉपवर बघायची असते. ती खूप प्रयत्न करते, सगळी नावं टाकते, पण अर्णवच्या लॅपटॉपचा तिला पासवर्डच माहिती नसतो. ती म्हणते काय असेल, आईचं नाव झालं, आजींचं नाव झालं, सरांचं नाव, सरांची बर्थडे झाली, अरे सगळं तर झालं, आता काय असेल. ठीक आहे आता म्हणते सात्विक फॅशन्स नाव असेल का हे टाकून बघते. म्हणून आता ईश्वरी सात्विक फॅशन्स हे नाव टाकते, तरीसुद्धा काही केल्या लॅपटॉप ओपनच होत नाही. त्याचा पासवर्ड काय आहे ते ईश्वरीला अजूनही कळतच नसतो. ती खूप प्रयत्न करत असते तर पण नाही सांगत आणि पुन्हा म्हणते अरे हा पण नाही आहे पासवर्ड, आता काय असेल पासवर्ड म्हणून ईश्वरी विचार करत असते. आता आपण लगेचच दुसरा सीन पाहतोय, तो म्हणजे राजेशचा. आता राजेश ते सगळे दागिने हातात घेऊन अंजलीचं मंगळसूत्र हातात घेत असतो आणि म्हणत असतो की उद्या सकाळीच जाऊन हे दागिने मी मोडतो आणि आज जाण्याचा मोकाच मला मिळाला नाही. आणि पुढे म्हणतो की कमीत कमी 3-4 लाख रुपये तरी येतीलच याचे, असा राजेश म्हणत असतो. इतक्यातच दरवाजावर जोरात
जोरात खटखटाचा आवाज येतो आणि तो म्हणतो की आली ही बावळट असा म्हणतो आणि पटकन ते मंगळसूत्र त्या रुमालात अर्धवटच घालतो आणि खिशात ठेवतो. आता त्यातलं थोडंसं मंगळसूत्र जे आहे तर ते खिशात लोंबकळत असतं. आता लगेच राजेश दार उघडतो आणि म्हणतो ये ना अंजली आत म्हणून. आता इतक्यातच अर्णवसुद्धा आतमध्ये यायला लागलेला असतो. अंजली म्हणते ये चिंटू. आता अर्णवला स्वतः आत येताना बघून राजेशला प्रश्न पडतो की अरे हा कसा काय इथे आलाय म्हणून. आता हे आल्यानंतर अंजली सांगते की अहो, अंजली म्हणते चिंटूला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. तर राजेश म्हणतो अच्छा बोल ना अर्णव. तर अर्णव म्हणतो जिजू मी तुमच्याशी सकाळी जे काय वागलो ना तर ते चुकीचं होतं, आय एम सॉरी असं म्हणल्यानंतर राजेश लगेच म्हणतो अंजली तू सांगितलंस ना अर्णवला, काय गरज होती अगं या सगळ्याची. आता अर्णव म्हणतो नाही बरं झालं तिने सांगितलं ते, नाहीतर मिसअंडरस्टँडिंग उगाच वाढत गेलं असतं ना असं अर्णव म्हणतो. आता राजेश हसत असतो पण त्याचं सगळं लक्ष जे आहे तर त्याच्या खिशावरती असतं आणि हे सगळं अर्णव बघत असतो. अर्णवला संशय आलेला असतो की नक्कीच दागिने याच्या खिशात असणार. आता अर्णव फक्त म्हणतो की सॉरी हा जिजू म्हणून. आता तो राजेशकडे बारीक लक्ष देतो की राजेशचा हा डावा हात आहे तो त्याच्या खिशात असतो, उजवा हात अर्णवच्या खांद्यावरती ठेवतो आणि म्हणतो ठीक आहे आता तो एवढं म्हणतो तर गोष्टी मनात ठेवण्यात तर काय अर्थ आहे, केलं हा तुला माफ असं राजेश म्हणतो. आता अंजली अर्णवकडे बघून छान स्माईल करत असते. तिला वाटतं बघा की आता यांनी माफी मागितली, आपल्या नवऱ्यानं माफसुद्धा केलं. आता त्यावरती अर्णव म्हणतो थँक्यू हा जिजू असं म्हणून दोन्ही हात पुढे करतो राजेशला मिठी मारण्यासाठी आणि राजेशला मिठी मारतो. इतक्यातच अर्णव काय करतो की त्याच्या खिशामध्ये हात घालतो आणि ते जे मंगळसूत्र आहे जे थोडंसं लोंबकळत असतं ते आणखीन थोडंसं ओढून घेतो आणि इकडे अंजली राजेशकडे बघून म्हणत असते की बघा चिंटू तुम्हाला थँक्यू म्हणतोय. राजेश तिला डोळ्यांनी खुलून हो असं म्हणत असतो. आता आपण पाहतोय की अर्णव काय करतो की अर्णव लगेच म्हणतो की जिजू अहो हे काय तुमच्या खिशामध्ये काय आहे म्हणून. असं अर्णव बघतो. आता खिशामध्ये तर अर्ध मंगळसूत्र लोंबकळत असतं. अंजलीसुद्धा तेच बघते. तर अंजलीचं मंगळसूत्र अर्धवट असतं. अंजली म्हणते की अहो एवढंच म्हणते. अर्णव लगेच अंजलीचं मंगळसूत्र असतं आणि आता अर्णव म्हणतो ताई हे तर तुझंच मंगळसूत्र आहे ना म्हणून. आता आपण दुसरा सीन बघतोय तो म्हणजे ईश्वरीचा. ईश्वरीला अचानक लक्षात येतं की मिस इंदोर आणि ईश्वरी म्हणते गणूबाप्पा हा तरी पासवर्ड असू देत की मिस इंदोर म्हणून. आता ईश्वरी काय करते अर्णवच्या लॅपटॉपवरती मिस इंदोर असा पासवर्ड टाकते की लगेचच तो पासवर्ड जो आहे ना तर तोच निघतो आणि ती एकदम खुश होते आणि लगेचच म्हणते की थँक्यू गणूबाप्पा थँक्यू सो मच असं म्हणते कारण अर्णवच्या लॅपटॉपचा पासवर्ड जो आहे तर तो मिस इंदोर असा असतो. आता अर्णवचा सीन पण इकडे दाखवला आहे. म्हणतो की ताई तू तर म्हणाली होतीस की तुझे दागिने चोरीला गेले म्हणून हे तर तुझं आहे ना. तर अंजली म्हणते हो आणि म्हणतो की जिजू तुम्ही तर म्हणाला होतात ना की गुंड सगळे दागिने गेले. अंजली पण तेच म्हणते अहो तुम्ही तर म्हणालात ना की मी त्यांच्या पाठीमागं गेलो पण गुंडांनी मला काही दागिने मिळाले नाहीत दिले नाहीत. आता हे सगळं बोलत होतात ना. मग आता राजेशला काय बोलावं ते सुचतच नाही. राजेश अर्णवकडे बघतो आणि म्हणतो पकडलंस ना मला असं राजेश अर्णवला म्हणत असतो अर्णवकडे बघून. राजेश म्हणतो वाट लावलीस सगळी माझ्या सरप्राईजची. अंजली म्हणते कसलं सरप्राईज काय बोलतोय तुम्ही. आता यावरती राजेश म्हणतो हां इतका पटकन राजेश आहे ना तो त्याचं बोलणं बदलतो की म्हणतो हां अगं अंजली मी त्या गुंडांचे मागे पळवून त्यांना पकडलं आणि मी दागिने मिळवले. असा कसा पळून देईन मी त्या गुंडांना नाही का. मी तुझे सगळे दागिने त्यांच्यापासून मिळाले फक्त मी ना त्यावेळेस तुला सांगितलं नाही की तुझे दागिने मिळाले म्हणून कारण मला ना तुला सरप्राईज द्यायचं होतं. अंजली म्हणते तुम्ही पण नाकर आहात तुम्ही. राजेश म्हणतो सरप्राईज द्यायचा होता तुम्ही एवढा वेळ का लावला देऊन टाकायचं ना. तर राजेश म्हणतो अर्णव अरे बायको आहे माझी ती आणि सगळ्यांच्या समोर नव्हतं मला सरप्राईज द्यायचं ना तिला दोघं असताना द्यायचं होतं ना म्हणून असं केलं रे. आता अर्णवच्या सगळं लक्षात येतं. आता राजेश म्हणताना काय ना की गुंडांसोबत हातापाई झाली ना त्यावेळेस तुटलं रे ते मंगळसूत्र ते सगळे दागिने ठीक करून मगच देईन सरप्राईज असा विचार केला होता मी. अंजलीला मगच सरप्राईज देईन म्हणून. आता लगेच अर्णव म्हणतो कमाल आहे हा जिजू म्हणजे नवरा असावा ना तर जिजूंसारखा बरं का नाही गुंडांशी लढून. आणि परत म्हणतो की एक मिनिट जिजू काय आहे ना की गुंडांशी लढलात म्हणजे सगळेच दागिने मिळवले असतील ना परत तुम्ही सगळेच होय की नाही. तर कुठेच सगळेच दागिने असं म्हणल्यानंतर राजेश तितक्या रागाने त्याच्याकडे बघत असतो आता सगळे दागिने द्यावे लागतात की काय म्हणून. आणि मग म्हणतो आहेत ना आहेत खिशात आहेत म्हणतो. खिशातला रुमाल काढतो आणि सगळे दागिने दाखवतो. लगे अर्णव ते दागिने स्वतःच्या हातात घेतो. अंजली तर लगे हसायला लागते आणि म्हणते वा माझे दागिने मिळाले. अर्णव म्हणतो
म्हणतो ताई हे बघ तुझे दागिने. आता अंजली सगळे दागिने हातात घेते. आता पुन्हा आपल्याला ईश्वरीचे सीन दाखवलेला आहे. ईश्वरी म्हणत असते की साल किती आहे बरं, 1999 असं ती लॅपटॉपवर टाकते आणि आता त्या वर्षीची ती बातमी काढत असते. लॅपटॉपवरती ते साल टाकल्यानंतर ती बातमी येते, उद्योगपती रमाकांत राजे शिर्के यांचं प्रकरण उघडकीस. आता ही सगळी बातमी ईश्वरी वाचत असते. एका तरुण मुलीसोबत आणि गैरसंबंध हे सगळं रडत रडत ईश्वरी वाचत असते त्या लॅपटॉपवरती आलेली बातमी. आता ही बातमी ऐकून तर ईश्वरी रडायलाच लागते. आता पुन्हा अंजलीचा सीन दाखवलेला आहे. अंजली म्हणत असते हो रे सगळे दागिने आहेत आणि म्हणते की आहो तुम्ही ग्रेटच आहात. अर्णव म्हणतो ताई आता सगळे दागिने ना नीट जपून ठेव, काय नाही की हल्ली सगळीकडे ना कुठेही चोर असतात ग. राजेश म्हणतो हो देवळात वगैरे कुठेही चोर असतात ग. असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणतो की अंजली ताई बाय द वे जिजू ग्रेटेच आहेत ना, बघ ना दागिने सोडण्यासाठी गुंडांशी लढतात, परत अजून गरिबांना. अर्णव म्हणत असतो ताई बघ ना दागिने सोडवण्यासाठी गुंडांशी लढतात, क्लायंटला वाचवण्यासाठी गुंडांशी लढतात, गरिबांना मदत करण्यासाठी गुंडांशी लढतात. काय जिजू किती गुंड काय तुमच्या पिछा सोडतच नाही आहेत, किती गुंडांशी लढताय तुम्ही, असं म्हणत असतो. आणि आता मुद्दामून त्याला कळत असते की राजेशकडे बघून तो कुचेष्टेने बोलत असतो. राजेशसुद्धा हो 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 करत असतो. आणि अंजली म्हणतो ताई आता दागिने नीट जपून ठेव आणि राकेशला म्हणतो सॉरी जिजू तुमचं सरप्राईज माझ्यामुळे स्पॉईल झालं म्हणून. आता असं म्हणल्यानंतर आता राजेश त्याच्याकडे इतका खुन्नस येऊन बघत असतो रागाने. आता अर्णव त्या रूमच्या बाहेर निघून जातो. आता अर्णव गेल्यानंतर अंजली म्हणते अहो काय हे सांगायचंच ना. राजेश म्हणतो अगं गंमत केली तुझी मी. अंजली त्याला म्हणत असते थँक्यू बरं का, आता उद्या जाऊन सोनाराकडून हे सगळे दागिने ना मी ठीक करून घेऊन येते. म्हणून अंजली ते सगळे दागिने पुन्हा कपड्यात ठेवून टाकते. राजेश इतका वैतागलेला असतो की यावेळेस सुद्धा त्याची चोरी पकडली गेली आणि त्याला यावेळेस सुद्धा दागिने चोरायलाच मिळालेले नसतात. आता आपल्याला दुसरा सीन दाखवलेला आहे ईश्वरीचा. ईश्वरी इतकी रडत असते, तिला ही बातमी बघून शॉक बसलेला असतो आणि ती म्हणत असते की हे भगवान हे सगळं किती भयंकर आहे. कारण तिला समजत नसते की एवढी मोठी बातमी आणि इतकी खोटी कशी काय असू शकते. आणि ती म्हणते की गणूबाप्पा माझ्या मनातली भीती ना खोटी ठरवू देत, माझी आई अर्णव सरांच्या आईच्या आत्महत्येला नसू देत, असं म्हणून ती गणूबाप्पासमोर रडत असते. आणि आता अर्णव जिन्यावरून वरती येत असतो कारण त्यांनी राजेशचं प्रकरण बरोबर वाट लावलेली असते राजेशची. तर वरती आल्यानंतर ईश्वरी अर्णववरती यायच्या अगोदर ईश्वरी म्हणते की हे सगळं प्रकरण जर का अर्णव सरांना कळालं की माझी आईच ती बाई आहे, म्हणजे या घरात जिला सगळेजण नावं ठेवतात ती बाई जर का माझी आई, हे जर सगळं कळलं अर्णव सरांना तर काय होईल, असं म्हणून ईश्वरी रडायला लागते. इतक्यातच तिला आठवतं की तिच्या आईने तिला सांगितलेलं असतं. ईश्वरीने प्रश्न विचारलेला असतो की आई तू इंदोर सोडून देवसला का गेलेली होतीस त्यावेळेस. ईश्वरी विचार करते आणि आठवून म्हणते की माझी आई लग्नाच्या अगोदर काही वर्ष देवसला निघून गेलेली होती. आणि त्यानंतर पुढची गोष्ट तिला आठवायला लागते की ईश्वरीची आई म्हणालेली असते की माझ्या भूतकाळामध्ये जे काही घडलेलं आहे ती गोष्ट मी आणि तुझे बाबा मिळून तुमच्या दोघींना सांगायला हवी, कारण आम्ही दोघं असू तेव्हाच तुम्हाला ते नक्कीच समजू शकेल. आता हा सगळा जो जुना प्रसंग आहे तो ईश्वरीला आठवतो आणि ती म्हणते की आईला आम्हाला दोघींना काहीतरी सांगायचं होतं मला आणि नमोदीदीला, असं ईश्वरी म्हणत असते. आणि ती म्हणते की ती म्हणाली सुद्धा होती की मला तुम्हाला काहीतरी सांगायचे म्हणून. आणि हा सगळा प्रकार ती आईचं तिच्या बोलणं आठवून मग म्हणत असते. तिला वाटतं की कदाचित नम्रताला माहिती असेल म्हणून ती ईश्वरी म्हणत असते की आईला जे काही भूतकाळ सांगायचा आहे तो हा तर नसेल ना, असं म्हणते. आणि इतक्यातच अर्णव जिन्यावरून वरती येतो, दरवाजा उघडतो आणि मी सिंदर म्हणून हाक मारत असतो आणि खिशातून अचानक त्याला फोन येतो म्हणून फोन काढतो. आता या अर्णव आलाय रूममध्ये हे बघूनच ईश्वरी घाबरते. आणि आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. आता उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की घरातले सगळेजण शेफ झालेले असतात आणि वेलकम प्लीज सीट असं अर्णव म्हणून तिला बसवतो. आणि आता आजी म्हणतात की मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, सरप्राईज म्हणा हवं तर स्पेशली ईश्वरीसाठी, पण त्यासाठी सगळेजण इथे असायला हवेत असं म्हणते. आणि घराच्या आणि तिजोरीच्या चाव्या या सगळ्या आजी ईश्वरीच्या हातात देतात आणि म्हणतात आजपासून हे सगळं तू सांभाळायचं राजेश शिर्केची सून म्हणून. आणि आता हे सगळं राजेश आणि वल्लरी अतिशय रागाने बघत असतात. उद्याचा भाग सुद्धा खूपच छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे. तर पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये.